क्रीडाई नाशिक आयोजित प्रॉपर्टी एक्सपो 2025 याचं आपण नुकतंच उद्घाटन केलेलं आहे आणि त्याच्यासाठी माझ्यासोबत उपस्थित असलेले नामदार गिरीश महाजन, आमदार डॉक्टर राहुल आहेर, आमदार सीमाताई हिरे, क्रीडाईचे अध्यक्ष गौरव ठक्कर, जितेंद्र साहेब ठक्कर, कुणाल पाटील, तुषार संकलेचा, अंजन भालोटिया, ऋषिकेश पोते, अनिल आहेर, मनोज खमसरा, दीपक चंदे, नरेश कुलकर्णी, लक्ष्मण सावजी आणि बरेच जे आहेत समोर सुद्धा बसलेले आहेत, माजी प्रेसिडेंट वगैरे, आणि माझ्या सर्व बांधवांनो आणि भगिनी, अतिशय उत्तम रीतीने जे आहे हा एक्सपो आपण निर्माण केलेला आहे. आणि त्या निमित्तानं क्रीडाई ही नाशिकचे सगळे पदाधिकारी, बांधकाम, रिअल इस्टेटमधील सर्व उद्योजक, आर्किटेक्ट्स, अभियंते, बँकिंग, फायनान्स क्षेत्रातील सर्व प्रतिनिधी, मान्य पाहुणे सगळ्यांचं जे आहे मी मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर महाराष्ट्रातील हा एक सगळ्यात मोठा असा प्रॉपर्टी एक्सपो आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. एवढं सुंदर हा एक्सपो आपण निर्माण केलेला आहे. हा फक्त एक रिअल इस्टेटचं प्रदर्शन नाही, तर नाशिकच्या भविष्यासाठीच्या विकासाची दिशा दाखवणारा आणि या शहराला एक नवीन ओळख देणारा असा ऐतिहासिक उपक्रम आहे. मी काही स्टॉल्स पाहिले, मला आनंद वाटला की जे त्याचे वेगवेगळे डिझाईन्स, वेगवेगळे फसाद, एलिव्हेशन्स जे आहेत अतिशय उत्तम प्रकारे आकर्षक स्वरूपामध्ये आपण सादर केलेले आहे. घर तर कसंही असते, 4 भिंती निर्माण केली की घर, परंतु ते सुद्धा आकर्षक असलं पाहिजे. आणि आजकाल सगळ्यांना वेगवेगळ्या सोयी हव्या असतात. 2 पैसे असतील मग ते आम्हाला स्वतंत्र स्विमिंग पूल द्या, कॉमन स्विमिंग पूल द्या, स्पा द्या, अमुक द्या, तमुक द्या, गार्डन द्या, या सगळ्या अनेक गोष्टींची जी मागणी आजकाल होते आहे. हे सगळं पाहता म्हणजे पाहिलं की अतिशय चांगल्या प्रकारचे जे डिझाईन्स, आर्किटेक्ट फार सुंदर आहेत आपल्याकडे. आता बाहेरून सुद्धा काही आर्किटेक्ट काम करतात. तर अतिशय चांगला असा हा उपक्रम आहे. खरं तर मी अधिक जास्त बोलायला नको, पण मी तुम्हाला एक सांगतो सगळ्यांना, सगळ्या ह्या विकासकांना, ज्यांना आपण बिल्डर म्हणतो, विकास, कृपा करून आतापर्यंत जे आहे नाशिकच्या बिल्डरांचं नाव हे चांगलं राहिलेलं आहे. ते फसवत नाहीत. ऑक्युपेशन सर्टिफिकेट नसताना सुद्धा विकले आणि पळून गेले असं होत नाही. पण तुमचं हे नाव जे आहे ते कायम राहिलं पाहिजे. काही गोष्टी आता कानावर यायला लागलेल्या आहेत. कृपा करून या गोष्टी टाळायला पाहिजे. असे करणारे लोक जे असतील तर त्यांनी तुम्ही सुद्धा जे आहे एकत्र येऊन त्यांना खड्यासारखं बाजूला सारलं पाहिजे. कारण हे तुमचं नाव खराब करतात. मुंबईमध्ये मला माहिती आहे की एकेकाळ अशी होती की काही 1000 बिल्डिंग अशा होत्या, ऑक्युपेशन सर्टिफिकेट नाही, पाण्याचं कनेक्शन नाही, 5-5 माळ खाली ये आणि पाणी वरती घेऊन जा, वर्षानुवर्ष चाललं होतं. 10, 15, 20 वर्ष बिल्डरांचा पत्ता आला. म्हणून बिल्डर हे नाव जे आहे त्यावेळेस अतिशय तुच्छतेने घेतलं जातं.
हा डाग तुम्हाला आम्हाला लागता कामा नये. ओव्हर ट्रेडिंग करू नका. त्याचे काय दुष्परिणाम होत आहेत ते आपण पाहतो. हे सगळं करत असताना आपल्याला सुद्धा आपल्या आणि आपल्या कुटुंबाचं आपल्याला सुद्धा चांगलं आयुष्य जगायचं आहे. टेन्शन खाली जायचं नाही आपल्याला. मी जे काय बोलतोय तुम्हाला सगळ्यांना कळतंय मी काय बोलतोय ते. आणि म्हणून जे काय करा हळूहळू करा, चांगलं करा, उत्तम करा आणि आपलं अंथरूण पाहुणाचं पाय पसरा. एक प्रेमाचा हा सल्ला आहे. नाही ऐकलं तर सगळेच बदला. असो, आजकाल जे आहे लोकांना राहायचं म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी हव्या असतात. मला माहिती आहे, मी ज्या वेळेला तिथे पालकमंत्री म्हणून आलो, पहिलं काम केलं ते मुंबई नाशिक 4 लेन झाला पाहिजे. नंतर नाशिक पुणे, नाशिक धुळे वगैरे, नाशिक त्र्यंबकेश्वर हे आपण सगळे केले. भांडावं लागलं त्यावेळेला. कमलनाथ नावाचे एक मंत्री होते UDचे तिकडे, त्यांच्यावर तुम्ही भांडलो तर माझी तक्रार प्राईम मिनिस्टरकडे झाली. पवार साहेब म्हणाले मग काय म्हणाल तू तिकडे त्यांना, ते असं असं तक्रार झाली तुझी. म्हटलं काय म्हणणार, 10 वेळा त्या फाईल तर खालीवर 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 होत्या वर्षानुवर्ष, तर काय बोलायचं. ते करून घ्यावं लागलं. 1 वर्ष आपण काम थांबवलं. जोपर्यंत याच डिझाईनचा फ्लायओव्हर होत नाही तोपर्यंत हे काम होऊ देणार नाही. म्हणून अडून बसलो आपण. भातंब्रेकर वगैरे तुमच्या सगळ्या मंडळींना माहिती आहे की काय परिस्थिती होती. आणि हा तो ब्रिज त्यावेळेला आशिया खंडातला दुसरा, देशातला पहिला क्रमांकाचं हे डिझाईन होतं, सेगमेंटल स्वरूपाचं. असं काही त्याच्यावर जे आहे स्लॅब टाकून झालेलं नाही. 100 टनाची गाडी एकाच वेळेला जाऊ शकते, उत्तम प्रकारचं. याचं कारण असं आहे की कनेक्टिव्हिटी नसेल तर येईल कोण. ज्या वेळेला मी कॉलेज काढलं भुजबळ नॉलेज सिटी, प्रोफेसर लोक यायला तयार नाहीत. म्हणजे चांगले प्रोफेसर मुंबईचे पुण्याचे नाही, बा काय ते नाशिकला काय. आणि तिकडे दिल्ली आणि कलकत्त्यावरून लोक आणले हो. पण आज ती परिस्थिती नाही. कारण इथे येणाऱ्या लोकांना चांगली कनेक्टिव्हिटी पाहिजे, रस्ते चांगले पाहिजे आहेत, मॉल चांगले पाहिजे आहेत, मल्टीप्लेक्स थिएटर्स पाहिजे त्यांना, त्यांच्या घरच्या मंडळींना फिरायला काहीतरी चांगल्या गोष्टी निर्माण झाल्या पाहिजे. आणि आपण त्या सगळ्या केल्या. आपण एअरपोर्ट तयार केला. PWDने बांधलेला एकमेव एअरपोर्ट या देशातला, केवळ 80 कोटी रुपये बांधला आपण तो. आणि आता तो मोठा करण्यासाठी पुन्हा आता मुख्यमंत्र्यांना सांगितलं की दुसरं टर्मिनल आम्हाला तयार करून द्या, कारण कुंभमेळा येतो आहे. आणि त्यांनी होकार दिलेला. त्याचप्रमाणे दुसरं आणखी सांगतो, जी धावपट्टी आहे 340 कोटी रुपये आपण भारत सरकारकडून मंजूर करून घेतले. त्याचं टेंडर सुद्धा निघालं आणि ती धावपट्टी सुद्धा मजबूत आणि रुंद आता होती. काम सुरू झालेलं आहे. हिरेताईंनी सांगितलं ते हे काम सुरू झालेलं आहे धावपट्टीचं. आणि एवढंच नाही तर मंत्री इथे हजर आहे. परवाच्या दिवशी एक तास असा एक आमच्या पुढे प्रस्ताव आला होता की सोलापूर पुणे, सोलापूर मुंबई ही एअर सर्व्हिस चालवण्यासाठी तिथे सबसिडी द्यायची प्रत्येक सीट मागे 3,240 रुपये. VGF, व्हायबिलिटी गॅप फंडिंग. अरे म्हटलं तुम्ही तिकडे करता सोलापूर, सेम नाशिक जे आहे आपण मुंबई पुण्यानंतर म्हणतो नेक्स्ट डेस्टिनेशन, उत्तर महाराष्ट्राचं प्रमुख शहर, आम्हाला सुद्धा ही फॅसिलिटी पाहिजे. मग आम्ही नाशिक दिल्ली चालवतो, नाशिक हैदराबाद चालवतो, नाशिक बँगलोर चालवतो आहोत.
आणि तिथल्या तिथे CM साहेबांनी सांगितलं त्या अधिकाऱ्यांना, भुजबळ म्हणतात त्याप्रमाणे प्रस्ताव आणा आणि तो करा, आणि त्याप्रमाणे आमची चर्चा सुरू सुद्धा झाली त्या अधिकाऱ्यांबरोबर. तर ते होत आहे. आपण काही शांत बसलेलो नाही, आपलं काम सुरू आहे. किकवीसाठी सुद्धा आपण मांडलो, किकवीचं काम सुरू आहे. अहो तुम्ही एवढ्या बिल्डिंग बांधणार, पाणी तर पाहिजे, हवा तर मिळेल. जर पर्यावरण तुम्ही राखलं तर ते सुद्धा काम सुरू झालं. तर त्यातून जे आपल्याला पाणी वाढणार, आपण नेहमी सांगत आलो. मला असं वाटतं ठक्कर साहेब वगैरे आहेत, 2004 सालामध्ये 5 सालामध्ये आपण एक मिटिंग घेतली द्वारकाच्या एका लहान खोलीमध्ये. अशोका बिल्डर्स तुम्ही सगळे होते, आणि मी यांना सांगितलं की आपल्याला या शहरामध्ये हे एन्व्हायरमेंट सांभाळायचं आहे, पर्यावरण सांभाळायचं आहे. बाकी सगळं कुठे मिळेल हे नाही तुम्हाला कुठे मिळणार, पण त्याचबरोबर शहराची उन्नती करायची आहे. पण मग त्यासाठी काय करायचं आहे? धूर फेकणारे कारखाने नाही. आता एक आग लागली होती आपल्यापासून 10-15 किलोमीटरवर जिंदालला. काय परिस्थिती झाली होती? 8 दिवस श्वास घेऊ शकत नव्हते, तिथल्या लोकांना हलवावं लागलं. आज तसं नाशकात आलं असतं तर काय परिस्थिती? अजिबात नाही. मग काय करायचं? अहो तुम्हाला परमेश्वराने टुरिझम, रिलिजियस टुरिझम दिलेला आहे, आणखीन आपण वाढूया. आणि त्याच्यासाठी आलेली माणसं जी आहेत 4 दिवस राहिली पाहिजे. त्यासाठी आपण आलेला माणूस तिकडे त्र्यंबकेश्वरला गेला पाहिजे. आपण विना टोल ग्रीन कॉरिडॉर बांधला. आता तुम्ही सांगा किती सुंदर सुंदर इंटरनॅशनल क्वालिटीचे रिसॉर्ट आहेत की नाही? फिल्म स्टार सुद्धा गपचूप येऊन राहतात तुमच्याकडे आणि जातात निघून. आकर्षण निर्माण झालं. मुंबई नाशिक पुणा रस्ता आपण रोड तयार झाला. पुढचा भाग पुण्यात अजून राहिला, आता पूर्ण झाला तिकडच्या लोकांनी. आपण तो केला. एअरपोर्ट काय, आपण बोट क्लब तयार केला. बोटी गेल्या होत्या, परत आणल्या. आता परत 50 बोटी आपण घेतो आहोत, पोल्युशन फ्री. अहो आता तिथे जे आपल्याला आपल्या घरी कोणाला गेस्ट आपल्याला जागा मिळत नाही, त्याला किती त्रास झाला होता आपल्याला. आता 10 वर्षानंतर आता पुन्हा आलेलं आहे सी प्लेन. मेहरवानजी नावाच्या कंपनी बरोबर मी स्वतः अग्रीमेंट केलं त्यावेळेला की आमच्या गंगापूरमध्ये सुद्धा विमान उतरलं पाहिजे धरणामध्ये. जमिनीवरून सुद्धा ते टेक ऑफ झालं पाहिजे, पाण्यातून सुद्धा ते टेक ऑफ झालं पाहिजे, ते महाबळेश्वरला उतरलं पाहिजे, ते पुण्याला उतरलं पाहिजे, बँगलोर. सगळं काय झालं. आणि त्यावेळेला एक आमच्या भगिनी होत्या, त्यांच्याच खात्यात त्यावेळेला हे नव्हते जलसंपदामध्ये, ते म्हणाले आमचं धरण फुटल, ते विमान लागलं. म्हटलं वा, विमान नाही फुटणार, तुमचं धरण फुटल. राहिलं ते. आता परत एकदा जे आहे देवेंद्रजीने जे आहे परत तो कार्यक्रम आणि भारत सरकारने सुद्धा हातावर घेतलेला आहे. मी अलास्काला गेलो त्यावेळेला त्याचा अनुभव घेतला होता. पण अशा नवीन, अहो तुम्हाला ह्या बोट क्लबला किती विरोध केला तुम्ही लोकांनी? केला होता की नाही? आमचं पाणी आहे, प्यायचं पाणी आहे, हे होईल ते होईल. शहरामध्ये जर तुम्हाला जर तुमची जर इकॉनॉमी वाढवायची असेल, संपत्ती वाढवायची असेल तर लोक आले पाहिजे, नव्हे ते राहिले पाहिजे. फक्त रामकुंडावर गेले परत मुंबईला काय फायदा होईल? आणि म्हणून सांगितलं टुरिझम वाढवायचा, मेडिकल टुरिझम वाढवूया, एज्युकेशनल हब करूया आपण, आणि शेतीवर आधारित अशा प्रकारचं वाईन वगैरे ज्या याच्यावर पण जोर देऊया. याच्यातून सुद्धा पुष्कळ पैसा मिळतो. चांगल्या शाळा आल्या, चांगल्या कॉलेजेस आले, चांगले हॉस्पिटल्स आले, चांगले मॉल्स आले. टुरिझम आपलं वाढत आहे.
करोनाच्या वेळेला मुंबईच्या सुद्धा लोकांनी नाशिककडे धाव घेतली का? हवा चांगली आहे. पण ती हवा चांगली ठेवणं तुमचं आमचं काम येणार आहोत. आपण जर कचराच करीत बसलो, अनधिकृत कामच करत बसलो, मग कसं काय राहील ते एन्व्हायरमेंट? फक्त गप्पाच राहतील. फक्त तुम्ही आम्ही काही करायला नको, फक्त जे साफ स्वच्छ ठेवा, मोकळ्या जागा मजबूत चांगल्या ठेवा. परमेश्वराने सगळं आपोआपच दिलेलं आहे एन्व्हायरमेंट तुम्हाला, ते मिळत नाही परत गेलं तर. किती खर्च केला, हजारो कोटी तरी मिळणार नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण केल्या पाहिजेत. आणखी करण्यासारखं तर खूप आहे. आपण खूप गोष्टी झालेल्या सुद्धा आहेत. आपण अंजनेरी ट्रेकिंग सेंटर केलं, गंगापूरला आपण ग्रेप पार्क रिसॉर्ट केला. आपणच सांगितलं काही लोकांनी जे आहे इलेक्ट्रॉनिक टेस्टिंग लॅब पाहिजे, कारण बँगलोर भोपाळला 3-3 महिने आमचे ऑर्डर्स होत नाही. एका महिन्यामध्ये आपण ज्या जागा दिली त्यावेळेला दिल्लीवरून लोक आणले, सह्या केल्या, आता ते तयार होत आहे. पासपोर्ट ऑफिस आपण त्यावेळेला आणलं नाशिकमध्ये. सप्तशृंगी गडावरची फ्युनिकल ट्रॉली आजही देशातली एकमेव आहे. आणि आता दुसरी जी आहे मलंगड तिकडे कल्याणला, मी तिथले नारळ फोडलं होतं, पण आत्ता पूर्ण होईल. या सगळ्या गोष्टी आपण केल्या. पाणी आपल्याला पाहिजे म्हणून आज अनेक वर्षाचे आपण 20 वर्ष गुजरातला जाणारं पाणी, समुद्राला जाणारं पाणी आपण अडवूया आणि नाशिकला आणूया, आणि तेच पाणी पुढे मराठवाड्याला सुद्धा जाईल. त्या दिवशी जे आहेत राहुल होते, आम्ही होतो, विखे पाटलांच्या समोर सुद्धा आम्ही म्हटलं त्यातला एक प्रयोग जो आहे तो मांजरपाड्याचा. 11 किलोमीटरचा बोगदा करून 160 किलोमीटरचा कॅनॉल ठेवल्याला पाणी घेऊन गेलो आम्ही. हे होऊ शकतं, पाणी इकडे येऊ शकतं. डोंगर पोखरू, अहो मी त्यांना सांगितलं आमच्या मुंबईला एवढे टनेल्स करतो आम्ही. आता तो कोस्टल वेक रस्ता वगैरे केला आम्ही सगळा. अहो मशीन्स आहेत आता पडलेले, त्यांना काम द्यायचं आहे. फक्त ते पाणी अडवा आणि वेगवेगळ्या जे आहे ते डोंगर त्याच्यामध्ये फक्त छोटे मोठे बोगदे केले, पाणी येणार आहे. विखेंनी सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घातलंय, स्वतः राहुल आणि आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घालतोय. आता हे सगळं करत असताना आणखी काय पाहिजे आपल्याला अपेक्षा? मी सांगितलं बाबा पहिलं गोष्ट करा की ती गोदावरी स्वच्छ करा. काही नाही झालं ना तरी चालतंय. मी या विक्रांत मतेंबरोबर एकदा गेलो, त्या बोटीत बसून सकाळच्या वेळेला, अहो बघवत नव्हतं. जवळजवळ 2-2 मीटरपेक्षा मोठे पाईप, 15-20 पाईप, आणि जी घाम पडत होती सकाळची आणि संध्याकाळची लोकांची, मला मूत्र सगळं बघवत नव्हतं. आणि तेच पाणी रामकुंडामध्ये येत आहे. काय म्हणाले होते श्री श्री रविशंकर मागच्या कुंभमेळ्यामध्ये? मैं नहाऊंगा, बात ही नहीं, उंगली तक नहीं डुबाऊंगा मैं. पिढी का तो सवाल नाही, कारण त्यांना माहिती होती पाणी एवढं अशा प्रकारचं आहे. आणि ते जवळ असं नाही का बा 100 मैलांवर ते जवळ 1 फरलांच्या आतमध्ये एवढे घाण आतमध्ये येते. शेवटी आपण तो गोमुख करून तिथे जे नळ लावून सांगितलं बाबा हे पाणी घेऊन जा कमंडलूमधून, हे नका नेऊ. ते जर झालं, हे पाप आहे. आम्ही पॉलिटिशियन करीत असलेलं मोठं पाप आहे. लोक येतात देशातून परदेशातून पाणी घेऊन जायला तिथून का, तर ते पवित्र पाणी आहे. ते पाणी आपण त्यांना पाहतो. काहीच नाही केलं तरी चालेल, हे करायला. बाकी करण्यासारखं खूप आहे. मी मागे सांगितलं आमच्याकडे आरोग्य विद्यापीठ आहे, पण त्या विद्यापीठाला कॉलेज नाही, मेडिकल कॉलेज नाही, हॉस्पिटल नाही. एक कोरोनाच्या वेळेला पवार साहेबांच्या त्या विद्यापीठाला सांगा मग डॉक्टर द्यायचे, ते म्हणजे आमच्याकडे एक सुद्धा डॉक्टर नाही. विद्यापीठ आहे छोटी, 15 हेक्टर, म्हणजे बघा आता 15-30 एकरपेक्षा जास्त जमीन आणखी जोडली त्याला, महानगरपालिकेकडून घेतली.
ती जोडली त्यांना. मूळची जी आहे विद्यापीठाची जागा सगळं तयार झालं. बाकीच्या आणि जवळजवळ 2-3 वर्षापूर्वी ठराव पास झाला. नवीन आलेले सगळे जे काही मेडिकल कॉलेज ते प्रायव्हेट पार्टिसिपेशनने करायचे. आम्ही सर आमचं नाही. एकमेव आपला आहे की आम्ही सांगितलं इथे विद्यापीठ आहे, पूर्ण पैसे सरकार खर्च करील. ते झालं, आमचं झालंच नाही. नंतर मी पहिलं काय झालं आणि मग आता कळलं की एक ऑफिसर निघाले, म्हणाले हा सगळा ही सगळी जागा जी आहे ही फॉरेस्टची आहे. म्हणून विद्यापीठ तोडून टाका. ते दोन गोष्टी करा. एक तर मला तिथे हॉस्पिटल आणि कॉलेज बांधायला परवानगी द्या आणि ते विद्यापीठ तोडून टाका. फॉरेस्ट आहे ना. आणि मग आम्ही ते काढलं. ते कधी ते 150-200 वर्षापूर्वी तो काहीतरी ते बॉम्बे नावाने काहीतरी ते कागदपत्र आणि त्याच्यावर आणि 1935-1963 सगळ्या ठिकाणी विद्यापीठाचं नाव आहे, गुरुचरण म्हणून लिहिलेलं आहे. काही काढता तो. आता रोज मी 2-4 आमचे पीए रोज लागले त्याच्या पाठीमागे. ते कुठेही होईल पण मैदान नाही, काय नाही, एवढ्या जागेमध्ये करायचं. अहो ही जवळजवळ 40 एकर जागा आपल्याला वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी तिथे होण्यासारख्या. आणि आम्ही ते केल्याशिवाय राहणार नाही. सुदैवाने जे आहेत देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलं की आपण असंच करूया, चांगलं करूया. नंतर गोवर्धन कलाकार 99 आपण तिथे गाळे बांधले. 150 फुटापर्यंत सगळे 4 एकरमध्ये भरपूर जागा आहे. आणि आता तो सुद्धा माझा प्रयत्न आहे की दिल्ली हाटच्या धर्तीवर आपण ते केलं. ते बंद आहे, 10 वर्ष झालं. आता आपण त्याच्यात लक्ष घातलंय की ती जे आहे ते सगळं त्या जिल्हा परिषदेला द्या आणि तिथे जो महिलांचा जो असते ना ते सारस्य जत्रा वगैरे महालक्ष्मीचा तसं काहीतरी करा. आता त्याला आपण गती देतो. ही कामं आपल्याला एक एक खूप कामं करता येण्यासारखे. आदिवासी क्रीडा प्रबोधिनी आम्हाला पाहिजे आहे. नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे आम्हाला पाहिजे आहे. कृषी टर्मिनल मार्केट आम्हाला पाहिजे आहे. दादासाहेब फाळके चित्रसृष्टी मुंडेगावला आपण जागासुद्धा ठेवली ते आम्हाला निर्माण करायचे आहे. इगतपुरी हिल स्टेशनचा आपण सगळे नकाशे तयार केलेले आहेत ते आम्हाला पाहिजे आहे. साधूग्रामचं कायमस्वरूपी काय करणार आहेत त्याचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे. प्रत्येक शेतकरी सुद्धा अडचणीत आणि कुंभमेळा आला की अधिकारी पण अडचणीत. त्याचं काहीतरी करा. त्याच्यातून मार्ग नक्की निघू शकतो. आणि माझी खात्री आहे की यासाठी जे आहे फडणवीस साहेब याच्यावर पूर्णपणे लक्ष देऊन मार्ग काढू शकतात. आम्ही त्याच्यासाठी आग्रह धरणार आहोत. एवढंच नाही तर द्वारका ते नाशिक रोडला चौपदरी डबल डेकर उड्डाणपुलाची मागणी केली आहे. तर त्यांनी सांगितलं की आम्ही त्याच्यातून टनेल तयार करतो. तो सुद्धा आम्ही पाहिला. म्हटलं करा, हरकत नाही. परंतु ट्रॅफिक जे आहे स्मूथ असली पाहिजे. पोलिसांना जे आहे कोणीतरी जे आहे ट्रेनिंग द्यायला पाहिजे. मी पोलीस कमिशनरला सांगितलं एक तर तुमची पोलीस तरी मुंबईला पाठव, नाही तर मुंबईची एक टीम तुमच्या पाठवतो की कशा रीतीने ट्रॅफिक जे आहे कंट्रोल करायचं. सिग्नल तर लावा पण कुठे थांबवायचं, कसं थांबवायचं सांगून आणि तुम्ही आम्ही सुद्धा जे आहे याच्यात लक्ष घालणार की नाही की ते फक्त आमचंच काम आहे आणि गिरीश भाऊ तुमचं काम आणि तुमचं काम काय आहे याच्याबद्दल काय बोलणार नाही. काही आम्हाला हे करून द्या, ते करून द्या, ते करून द्या. अरे पण कचरा साफ झालाच पाहिजे. शहरातला रस्त्यावर आलेले जे आहे अनवस्थित कामं जे आहेत ते थांबली पाहिजेत, निघाली पाहिजे. तुम्ही बोलणार नाही, फक्त आम्हीच बोलायचं आहे. तुम्ही करा, मंत्री आहे, हे कसं चालेल. हे अशा अनेक गोष्टी ज्या आहेत आपल्याला करता येण्यासारख्या आहे. मी एवढंच बोलेल की तुम्ही जर सहकार्य केलं तर नाशिक आपलं अतिशय सुंदर आहे. अजूनही काही बिघडलेलं नाही.
रिंग रोडचं आपण म्हणतो आहोत. तुम्हाला मी सांगतो, मागच्या वेळेला कुंभमेळ्याच्या अगोदर खूप रिंग रोड ऐकले. मी गप्प बसलो आणि 2 रिंग रोड केले. एक आउटर रिंग रोड आणि एक इनर रिंग रोड, आहे की नाही? आउटर रिंग रोड म्हणजे काय? तुम्हाला त्र्यंबकेश्वरला जायचं आहे तर कावनाईवरून, घोटीवरूनच तुम्ही त्र्यंबकेश्वरला जा. पाहण्यावरून कावनाई पण सुधारून टाकली आणि सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता पण तयार केला. नाशिकमध्ये न येता मुंबईच्या माणसाला त्र्यंबकेश्वरला जाता येतो आणि तिथून त्याला धुळ्याला जायचं असतं तर तो डायरेक्ट म्हसरूळला उतरतो. धुळ्यावरून आलेला माणूस त्याला पुण्याला जायचं आहे, नाशिकमध्ये येऊ नको, ओझरवरूनच तुला त्याला रस्ता दिला. पण ते शिंदे म्हणून जे आहे सिन्नरजवळ, तिथं तो रस्ता निघतो बाहेरच्या बाहेर. आउटर रिंग रोड आहे. इनर रिंग रोड तो सुद्धा आहे. माझं मागणं तेच आहे, नवीन काय काढायचं काढा रिंग रोड, माझं म्हणणं नाही. अरे पण आहे त्याची पण जरा दुरुस्ती वगैरे करून रुंद वगैरे केलं तरी खूप काम होणार आहे. रिंग रोड करा. ते नसेल तर मग आणखी कशाची मागणी? आमच्याकडे फ्लायओव्हर पाहिजे. कशाला पाहिजे फ्लायओव्हर? अरे आम्ही मुंबईला सुद्धा जे आणतो 1-1, 2-2 मिनटं थांबतो की नाही ते सिग्नलवर? तुम्हाला अर्धा मिनटं थांबता येत नाही? पण मी तुम्हाला सांगतो याचं कारण त्यांना जे पाहिजे आहेत ना, तर आमच्या इकडे काही लोक असे आहेत नाशिकमधले, त्यांना फक्त त्यांची नजर भलतीकडेच आहे. ते फ्लायओव्हर त्यांना वेगळ्याच कारणासाठी पाहिजे. ताई हसून राहिलेले आहे, त्यांना माहिती आहे. अरे कशाचे घा त्याचा तो आपला आता तो काय होतो तो एक चांगला आहे, तो छत्री आणि ती एक मुलगी घेऊन उभी आहे. कुठला तो चौक आहे मग सिटी है ना? हां. और रात्रीच्या वेळेला असं वाटतं मग परदेशात आलो असेल तर लाईट वगैरे तुम्ही असं अनेक ठिकाणी दिसतं. बांधा तिकडे म्हणे काय फ्लावर काय म्हणजे मग त्या लोकांचं काय व्हायचं ते होईल, यांचं कल्याण. आणि मग त्या फ्लायवर कोण चुकतंय, कोणतरी पोस्टर लावतंय, म्हणजे खालची घाम जी आहे ती वरती आणा आणि लोकांना दाखवा. असं आहे आमचं घाम नाशिक. अरे काय करता, कोणी बोलत नाही तुम्ही लोक. अशा गोष्टींना ठीक आहे, फ्लावर जिथे पाहिजे तिथे पाहिजे, पण नको तिथे. चांगलं काम करायला खूप वाव आहे ना, बोलायला खूप होईल. आता मग तुम्हाला आता त्यांना पण उशीर होतोय, ते पण डायरेक्ट आले, मी पण डायरेक्ट मुंबईहून आलो. त्यांना पण उद्या सकाळी जे आहे झेंडावंदन करायचं आहे. आपल्याला तुम्हाला सुद्धा सगळ्यांना हजर राहायचं आहे. आता हे फार चांगलं झालेलं आहे, विकणार तर तुम्ही आहोत, पण एक लक्षात ठेवा, ज्या दिवशी नाशिकची ही जी एन्व्हायरमेंट खराब होईल, कचरपट्टी वाढेल, अनधिकृत कामं वाढतील, त्या दिवशी ते तुमचे एक्सपो तुम्हाला बंद करावे लागते. लक्षात ठेवा. मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? एकत्र येऊन त्याच्या विरुद्ध आवाज उठवावा लागेल, लढावं लागेल की नाही हे बरोबर नाही. तुम्ही तुमच्या हक्कासाठी लढता, परंतु हे सुद्धा तुमच्यासाठीच आहे ना. छगन भुजबळ त्याच्यासाठी आहे काय? तर हे तुम्ही एकत्र राहा, आम्ही तुम्हाला मदत करू. एकमेका करू सहाय्य, अवघे धरू सुपंथ. या न्यायाने आपण काम करूया. कुंभमेळाही चांगला होईल, तुमचंही चांगली विक्री होईल, चांगली घरं बांधा, शहर स्वच्छ ठेवा, अस्वच्छ करणाऱ्याच्या विरुद्ध उभे राहा, एवढंच मी सांगतो. आणि माझं लांबलेलं भाषण ते संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.